पूर्वी मी अलार्म वाजला तरी लवकर नव्हती उठत आणि म्हणजे बेल बंद करायची आणि पुन्हा परत झोपून घ्यायची. पण सध्या ना अलार्म न वाजता सुद्धा मी ऑटोमॅटिक 5-5:30ला उठते. म्हणजे जबाबदारीच मला उठवत असेल आणि उठली की मग सगळं फटाफट आवरायला घेते. माझं सगळं आवरेपर्यंत तो झोपलेला असतो आणि जेव्हा मी ऑफिसला जायला निघतो तेव्हाच तो उठतो आणि मग असं रडणं वगैरे त्याचं चालू होतं. त्याला शांत केलं आणि मग निखिल मला ऑफिसला सोडवायला निघाले. सकाळी एवढी घाई आणि गडबड असते की मला खरंच रेडी व्हायला सुद्धा टाईम भेटत नाही. मी ऑफिसला जाऊनच रेडी होत असते आणि मला सकाळी थोडं बसायला भेटतं, फक्त येताना मला बसायला भेटत नाही. मग ऑफिसला गेलं असं रेडी वगैरे झाली आणि सध्या ऑफिसमध्ये वर्कलोड खूप जास्त आहे, त्याच्यामुळे मला बाकी गोष्टींवरती लक्ष द्यायला सध्या जमत नाही आहे. मग मी माझं संध्याकाळी सगळं काम संपवलं आणि मग घरी जायला निघाले. संध्याकाळी ट्रेनला एवढी गर्दी असते की उभ्याच मला घरी यावं लागतं, बसायला तर प्रश्नच नाही. मग घरी आल्यानंतर इतकं असं असतं की आई मला घेऊन बस, माझ्यासोबत थोडं खेळ, मग त्याच्यासोबत थोडा टाईम स्पेंड करते. असं होतं माझा आजचा डे. मी आज इथेच थांबते. आपण भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.